आजच्या एकूण कार्यक्रमाचा आढावा लक्षात घेता नाट्यगीतांमध्ये आणि आपल्या भक्ती संगीतामध्ये वेगवेगळे प्रवाह आहेत. या वेगवेगळ्या प्रवाहांचं थोडंसं प्रातिनिधिक दर्शन इतकाच या कार्यक्रमामध्ये आपण आनंद सीमित करणार आहोत. कारण आनंदाची कक्षा वाढली तर कार्यक्रम किती वेळ चालेल त्याला मर्यादा नाही, पण गळ्याला मर्यादा आहे. या दृष्टीने तो थांबावा लागेल. तसं होऊ नये यासाठी पहिली सुरुवात अशी करतो की ज्या नाट्यगीतांना मराठी लोकसंगीताचा वास अधिक मिळाला, लोकसंगीत
ही सर्वच आपल्या संगीताची जननी आहे. या दृष्टीनं पहिला मान आपण लोकसंगीताला देऊ. कोण तुझं सांग मज गुरुराया, कैवारी सदैव पाहिजे ती अंगी स्वीकाराया, भव दुःख हराया. कोण तुम्हाला एखादं मज गुरुराया, कोण तुझं समसांग मज गुरुराया, कोण तुझं समसांग मज गुरुराया. कैवारी सदैव हरे कैवारी सदैव, कैवारी सदैव पाहिजे ते अंगी स्वीकाराया, पाहिजे ते अंगी स्वीकाराया, पाहिजे ते अंगी स्वीकाराया. भगवती हराया गुरुराया, कोण समसांग मज गुरुराया, कोण समसांग मज गुरुराया. कैवारी सदैव कैवारी सदैव. तूच विष्णू तूच शिव तूच विष्णू तूच शिव तू भाता, तूच विष्णू तूच शिव तू भाता. तू विश्वंभरा गुरुराया, तू विश्वंभरा गुरुराया, तू विश्वंभरा गुरुराया. हरे गुरुराया, गुरुराया रे गुरुराया, तू विश्वंभरा. आपल्या लोकसंगीतामध्ये बोली आहे. हरे संसार संसार फक्त मी शब्द नाही म्हटली. हरे गुरुराया, हरे गुरुराया, हरे गुरुराया, गुरुराया रे. तू विश्वंभरा, तू विश्वंभरा, तुझी व्यापक व्याप्या ते प्रसरिता, तुझी व्यापक व्याप्या ते प्रसरिता, हो तुझी व्यापक व्याप्या ते प्रसरिता. याच्यात रागदारी करायची असली तरी लोकसंगीताची रागदारी. आरती हा साधारण शास्त्रीय संगीत फार गाण्यासाठी वापरत नाही, लोकसंगीतासाठी जास्त वापरतात. व्याप्या ते प्रसरिता, तुझी व्यापक व्याप्या ते प्रसरिता, हे तुझी व्यापक व्याप्या ते प्रसरिता, तुझी व्यापक व्याप्या ते प्रसरिता. विरजते तू लोकसंगीताच्या अंगाने, तुझी व्यापक व्याप्या ते प्रसरिता, तुझी व्यापक व्याप्या ते प्रसरिता. तू माये परला गुरुराया, तू माये परला, तू माये परला, तू माये परला रे, तू माये परला. कोण तुझं समसांग मज गुरुराया रे, कोण तुझं
शिष्या पोसणारी माता तूच, शिष्या पोसणारी माता तूच. आपण बरोबर महाराष्ट्रात राहून मराठी शिकवतो ते खूप कौतुक असतं. हे मराठी पण टिकवून ठेवण्यासाठी समोरचा गाणारा मराठी भाषेचे नियम पाळतो का नाही तेही बघा. मी जर असं गायलो तर तूच शिष्या पोसणारी माता, अर्थ होत नाही. काय म्हणायचंय आपल्याला? तू शिष्य आहे असं म्हणायचंय तर काय म्हणायचंय? शिष्याला पोसणारी माता तू आहेस. मग आपला पुढे तूच शिष्या पोसणारी माता तूच, शिष्या पोसणारी माता तूच, शिष्या पोसणारी. आपण माता शब्दाला योग्य राहिलं तर मागणी शैलीचा भाव पाहिजे. तूच शिष्या पोसणारी माता तूच. काय माता 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 तूच असं गातात रे माता. ते काय जात म्हणजे तूच शिष्या पोसणारी माता तूच, शिष्या पोसणारी. अशी दंगामस्ती नको होती माता शब्दात. काय हवं होतं? तूच शिष्या पोसणारी माता शिष्या पोसणारी माता पोसणारी माता पोसणारी माता 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 पोसणारी माता तूच शिष्या पोसणारी माता. तू विद्यादाता गुरुराजा तू विद्यादाता, तुझी देसी तत्वनिधी निज आता, तुझी देसी तत्वनिधी निज आता. तारक बलवंता तुराया, तारक बलवंता तुराया, तारक बलवंता. तारक बलवंता रे, तारक बलवंता रे, तारक बलवंता. तारक बलवंता, तारक बलवंता रे, तारक बलवंता, तारक बलवंता रे, तारक बलवंता रे, तारक बलवंता. कोण तुझ समसार मज गुरुदाया रे, कोण तुझ समसार मज गुरुदाया. कैवारी सदया, कैवारी सदया, सदया रे कैवारी सदया. कोण तुझ समसार मज गुरुदाया
तुझ समसांग मज गुरुराया कोण 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 तुझ समसांग तुझ समसांग तुझ समसांग मज गुरुराया कैवारी सदया कैवारी सदया सदया कैवारी हा कैवारी हा कैवारी सदया
चंद्रिका ही जणू 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 हे तिचा स्नेह कमलाकणी चंद्रिका ही जणू चंद्रिका ही जणू हे तिचा स्नेह कमलाकणी
बांधव श्यामला कुमुद बांधव श्यामला कुमुद बांधव श्यामला मंगेशकरांची रेकॉर्ड आहे कुमुद बांधव श्यामला कुमुद बांधव श्यामला कुमुद बांधव श्यामला कुमुद बांधव श्यामला कुमुद बांधव रामगडेचे रेकॉर्ड आहे श्यामला कुमुद बांधव श्यामला कुमुद बांधव श्यामला शार्पनेस कम करतो बोलतो नाही कुमुद बांधव श्यामला 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 कुमुद बांधव श्यामला कुमुद बांधव छोटा गंधर्वांचे रेकॉर्ड आहे का ते काय करतात कुमुद बांधव श्यामला कुमुद बांधव श्यामला कुमुद बांधव श्यामला कुमुद बांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी चंद्रिका ही जणू चंद्रिका चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला तुम्ही म्हणाल सगळ्या गायकांच्या ताकदा करून दाखवल्या तुमच्या ताकद केली लावा चाली लावूया की चाली मला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला दुसरी चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन चौथी चंद्र सदन नभमंडला 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 चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला खूप झालं परत पहिलीचा दाखवा चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला चंद्र सदन नभमंडला मेघा भेटिय दे मेघानी भेटिय दे मेघानी भेटिय दे शब्दाचा अर्थ गाण्यात तिथे मेघ चोर आहे तुम्हाला चोरांनी भेटलंय प्रियजनांनी नाही नाही करणार हे मला चोर वाटायला हवे अरे मेघानी वेगिय रे मेघानी वेगिय रे मेघानी वेगिय रे मेघानी वेगिय रे हो चंद्र सदन नभमंडला मेघानी वेगिय रे शोभा धन विपुलते लपटिता शोभा धन हे बरोबर आहे आपण पद्धतीने चाल ऐकली मूळ चाल हीच आहे आणि चाल बनवायचं कारण हेच झालं शब्दाला किंमत द्यायची विपुल म्हणजे खूप तो खूप असा भाव येत नाही ना आता आपल्याला शोभा धन विपुलते शोभा धन विपुलते शोभा धन विपुलते लपटिता तो में भरले चंद्रिका खींच हो चंद्रिका
शोधित वेगे दश दिशा शोधित वेगे दश दिशा शोधित वेगे दश दिशा शोधित वेगे दश दिशा ओ शोधित वेगे दश दिशा उबली सकल आरे उबली सकल आरे आदा निकले संसावले आदा निकले संसावले दिसत ही या क्षणी चंद्रिका ही जणू चंद्रिका ही जणू देविया स्नेह कमलाकणी मोदभांधर श्यामला निभा तस्कर चंद्रिका ही जणू देविया स्नेह कमलाकणी चंद्रिका चंद्रिका चंद्रिका
किंचित भावाकडे लक्ष. सागराच्या किनारी विमनस्थ अवस्थेमध्ये कादंबरी सावरकर बसले. समुद्र पर्यटनचा जो समुद्र किनारा, मनाची स्थिती अस्वस्थ आहे. बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण झालो आहोत, पण बहुतेक पदवी मिळणार नाही. सर्व घर उद्ध्वस्त आहे. किमान असाच देशात जाऊन त्याच्या कामाला आलो काहीतरी तो सांगत नाही. अशा अत्यवस्थ मनाच्या अवस्थेमध्ये सावरकर सांगताय, ने मजसीने परत मात्र भूमिका सागरा प्राण कळलं. हे सागरा भारत मातेच्या आकाशावर जर देवीचं चित्र काढलं तर त्याच्या पायाशी एक सागर तिचे चरण धुत असतात. भू मातेच्या चरण तला तुझं धुता मी नित्य पाहिला होता. सागरात तू मला म्हणालास चल परदेशात जाऊ, मज बदला असी अन्य देशी चल जाणे सृष्टीची विविधता पाहू. पण मी जेव्हा निघालो तेव्हा माझ्या आईला शंका आली, हे पोर गेलं तर परत येणार नाही बहुतेक. तरी जननी विरह शंकी त्याची झाली. तिला विरहाची संख्या आल्यावर सागरात तू तिला वचन दिलंस रे, पण तुम्हाला वचन ती जरी दिले. अगं का घाबरतेस भारत माते, मार्गज्ञ स्वेगी मीच पृष्ठीवर आहे, मीच तर देणार आहे. त्वरित या परत आणि लगेच विश्वसलो या तव वचन. सागराने तुझ्या या वचनावर विश्वास ठेवला. जगद अनुभव योगे बनूनी तव अधिक शक्त उद्धरणे. येईन त्वरे कठीण सोडिले तिजला. आई, माझं शिक्षण झालं की लगेच तुझ्या सेवेला येतो असं सांगून मी तिला सोडलंय. हे नाही केले. सागरा, एखादा पोपट पिंजऱ्यामध्ये अडकावा किंवा हरिण पाशात अडकावा कसा अडकतो रे. शुक पंजरी वा हरण शिरावा पाशी ही फसगत झाली तैसी. भू विरह कसा सतत साधू या पुढत. दशदिशा तमोमय होती. सगळ्या दिशात अंधार दिसतो. हे इंग्रज मला सांगतात तिथल्या राजनिष्ठेची शपथ घ्या. गुण सुमने मी वेचेली या भावे. मी सगळ्या गुणांची सुमन म्हणजे फुलं वेचली. कशासाठी? यांच्या सेवेसाठी? छे, माझ्या आईच्या सेवेसाठी. गुण सुमने मी वेचेली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार तिचा. या वृक्षवत सरला आंब्याच्या झाडासारखा सगळ्यांना सावली देणारा माझा भाऊ, त्या नवकुसुम युद्धात या सुलता माझी पत्नी, माझी बहिणी, माझा धाकटा भाऊ, माझा बाळ, तो बाल गुलाबही फुलबाग मला हाय पारखा झाला. सागरा प्राण कळला. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूत चाहता. प्रासाद इथे भाऊ इंग्लंडमध्ये श्रीमंती असेल, माझा देश गरिबाचा असेल, पण त्या झोपडीत माझी आई आहे. प्रासाद इथे भव्य तरी मजभारी आईची झोपडी प्यारी. तिचं वीण नको राज्य मज प्रिय साचा बनवास तिच्या जरी बनसा. हे स्वल्पविराम फार महत्वाचे राहतात. तो स्वल्पविराम नाही साधला तर अर्थ उलटा होऊ शकतो. तिचं गिळ नको राज्य मजप्रिय साचा, असं काहीतरी उलट वाटायला लागेल. तिचं गिळ नको राज्य, पण ती नसेल तर मला राज्यही नको आहे. मला वनवास चालेल, पण तो तिच्या वनात प्रवेश. तिचं गिळ नको राज्य मजप्रिय साचा वनवास. तिच्या जरी बनीचा भुलविणे व्यर्थ हे आकार. बहु जीवन गगमते चित्तारे. हे सागरा, अनेक नद्या तुला भेटायला येतात. त्यातली नदी आली नाही तर विरह कसा असतो ते तुला कळतं नाही. ज्याला स्वतःला विरह कळतो ते दुसऱ्याला विरहात टाकावं का? तद विरहाची शपथ घालतो तुझला. सागरा कळला
शेवटचं कडवं कसं आहे पहा. इतकी विनवणी सावरकर करत असताना सुद्धा समोर खळ 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 लाट आली, फुटली अंगावर. त्या लाटेवर पांढरा फेस दिसतो ना. सावरकर त्या पांढऱ्या फेसाकडे बघून म्हणतात, एखादा दुष्ट माणूस वचन भंग करतो आणि पांढरे दात दाखवत हसतो. असा हसतोयच माझ्याकडे बाबू. या फेनविषयी हससी निर्दया कैसा, का वचन भंगीसी ऐसा. माझ्या आईला वचन दिलेलं का म्हणत नाहीस. वत्स्वामित्वा सांप्रतची विरविते भिवनिका आगल भूमीते. तुझ्यावर आता जी स्वामित्व फिरवतीये त्या आगल भूमीला घाबरून तू माझ्या आईचं वचन बोलतोयस का. मन मातेला आपण म्हणून कसं पिशी. भारत माता दबली आहे, काय करणार आहे तुझं ती, म्हणून माझ्या आईला फसवतोस. सावधा लक्षात ठेव, जरी आंगल भूमी भयभीता, जर इंग्लंडला घाबरत असशील तर अबला न माझी ही माता, माझी आई दुबळी नाहीये लक्षात ठेव. कथिल हे अगस्तीस आता, तुला पिळून टाकणारा अगस्ती नावाचा ऋषी माझ्या भारत मातेचा पुत्र आहे, विसरू नकोस. मला त्रास दिलास हे जर माझ्या मातेनं अगस्तीला सांगितलं तर पुन्हा तो तुला पिळून टाकू शकतो. कथिल हे अगस्तीस आता, जो आचमनी, आचमनामध्ये पाणी संपवायला 3 वेळा तरी प्यावं लागतं. अगस्तीनं तुला एकदाच पिऊन संपवणार आहे. इतका मोठा माझा भाऊ आहे. म्हणून कवितेमध्ये जो आचमनी एक पली तुझं प्याला असं लिहिलंय. आता पली या शब्दाचा अर्थ कळत नाही म्हणून आपण त्याला सोपं करून एक क्षणी तुझं प्याला असं म्हणतो. पण क्षण सुद्धा मोठा आहे, त्याचा आणखी लहान भाग म्हणजे पल. एकाच शब्दात 2 अर्थ साधले, एका पळीत आणि दुसरं क्षणापेक्षाही छोट्या वेळात. एक पली तुझं प्याला सागरा, प्राण तळमळला. स्वरांच्या आनंदाबरोबर भावनेचा माझ्या आईचे पाय धुतलास, काय विसरलास. एवढ्या कसा विसरशील, मी आईला आठवण करते. सृष्टीची विविधता तै जननी विरशंकितची झाली. परिधुमा वचन निजविधरे मागत्व स्मरे. हीच पृष्ठिवाही त्वरितया परतकाणी. विश्व
एक नारायण पाषाण शिरा कसा अडकलो शुक्र पंचमी हरिण शिरा कसा सतत सामुया दशदिशात्मोमय भूमि गुणसुमती वेचिय बीयामारे कीर्ति सुगंधारे सहित उद्धारी व्ययगति चाहो सा हा व्यर्थ भार विद्येसा दिया प्रवृक्षवत्सलता नवत सुमता एकच माहिती आहे सांगा एकच नक्षत्रे बहुत एक पंजा मजनर भूमीचा प्रासाद विके भव्य पदी वसहा आईची झोपडी बहुजीवन गमने चिंताय तुझ सरितेची सरिताय तडविरहाची शपथ घाली तो गुजरा हसलेला बघून हसतोच माझ्याकडे पाहून माहिती मला का हसतोस माहिती मला का हसतोस या हीन विषय हससी निर्दया कैसा का वचन भक्तिसी कैसा स्वामित्वा साम्रतची निरली निमुदिका आग्रभूमी मनवा तेरा अपल म्हणून फसवीसी मजकी वासना देसी जरी आग्रभूमी भयभीतारे अबला हमाशी माता कधी लगे अगस्ती सहातारे सुवाचनी एक पदी तुझ प्राणा सागरा तळमळला सागरा भजसीने परत मातृभूमीला सागरा तळमळला सागरा